भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम दिला आहे. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं सांगत आपण राजकारणातून तत्काळ निवृत्त होत नसल्याचं राणेंनी स्पष्ट केलं आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या एका विधानाचा वेगळाच अर्थ काढण्यात आल्याचं सांगत, जर मी लोकांना निकाल देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय, मग मी विचार करेन. हेच आपलं मूळ विधान असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं. आपण तत्काळ राजकारणातून निवृत्त होत नसल्याचं ठामपणे सांगत राजकीय जीवनात कटकारस्थानं होत असतात असंही त्यांनी नमूद केलं. मी अपेक्षा नाही पदाची, मी माहिती लिहून देईन की मला कुठलंही पद नको. या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या मी नड्डा साहेब बीजेपीचे अध्यक्ष त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्या घरी गेलो. नड्डा साहेब, माझी विनंती आहे की तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला माझा व्यवसाय करायचा आहे, जर कृपया सोडा मला. काय उत्तर द्यावं त्याने साहेबांनी? राणेजी, हम आपको छोड़ने वाला नहीं है. सर, दोन्ही मुलगे राजकारणात आले, आमचा व्यवसाय आले, मुझे मालूम नहीं, छोड़ने वाला नहीं. आप बैठो, चहा पी के जाओ. दरम्यान एका कार्यक्रमात व्यासपीठावर जाताना त्यांनी भोवळ आल्याच्या घटनेवरही त्यांनी खुलासा केला. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे आणि मधुमेहाची पातळी 325च्या वर गेल्यामुळे चक्कर आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या आपली तब्येत पूर्णपणे ठीक असून आपण पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होत असल्याचंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय.